पुण्याच्या वानवडीमध्ये टँकर चालवताना अल्पवयीन मुलाकडून अपघातात काही मुलं आणि एक महिला जखमी। घटनेनंतर नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। जालन्यातल्या कडवंची गावाजवळ 2 कारचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। 8 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या मुलींना शिक्षणात 100% मदत देणार। 2,05,000 मुलींना या निर्णयाचा लाभ होणार। अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार। योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार। जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार। 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। अजित पवारांकडून आई योजनेची घोषणा। योजनेअंतर्गत महिला लघुउद्योजकांनी 15 लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून केला जाणार। राज्यामध्ये पिंक रिक्षा खरेदीसाठी 10,000 महिलांना निधी देणार। अजित पवारांकडून घोषणा। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अजित पवारांनी केली घोषणा। 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जाणार। शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल। अजित पवारांची माहिती। 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं सहाय्य मिळणार। अजित पवारांची घोषणा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान। कांदा आणि कापसाच्या हमीभावानं खरेदीसाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार। अजित पवारांची माहिती। दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देणार। 1 जुलैपासून अनुदान दिलं जाणार। अजित पवारांची घोषणा। शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पामध्ये तरतुदी। अजित पवारांची माहिती। दूध उत्पादकांना अर्थसंकल्पातनं दिलासा मिळणार। अजित पवारांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना। अजित पवारांची माहिती। तर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरील व्हॅट घटवला। पेट्रोल डिझेल 65 पैसे स्वस्त। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात व्हॅट 24% 21%। बुलढाणा जिल्ह्यात नवं आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय स्थापन करणार। अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाखांहून 25 लाख रुपये अनुदान। अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची मदत देणार। सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची अजित पवारांची घोषणा। महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या 7 लाख करणार। त्यासाठीच्या 15,000हून 30,000पर्यंत वाढ करण्यात आल्याची अजित पवारांची माहिती। रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार। सोहळ्याचा खर्च राज्य सरकार करणार। अजित पवारांची मोठी घोषणा। अजित पवारांकडून वास्तववादी अर्थसंकल्प सादर। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं फडणवीसांकडून अभिनंदन। राज्यामध्ये नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प। फडणवीसांचा विरोधकांना टोला। अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर दादा हे वादाचे पक्के। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सर्व बाबींचा विचार करून अर्थसंकल्प सादर केल्याची अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। गरीब घटकांना फायदा होणारा हा अर्थसंकल्प। अजित पवारांची प्रतिक्रिया।
सर्व घटकांना मदत करण्याचं एक धाडसी पाऊल महायुती सरकारनं उचललं। या अर्थसंकल्पाचं राज्यातली सामान्य जनता स्वागतच करेल, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, अभंग वाचून अजित पवारांनी वारकऱ्यांना संदेश दिला, अमोल मिटकरींचं वक्तव्य। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारनं मान्य केली नाही, उद्धव ठाकरेंची माहिती। लाडकी बहीणसारखं भावांसाठी सुद्धा काहीतरी द्या, भेद कशाला, ठाकरेंचा टोला। तुम्ही लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, अर्थसंकल्पानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थसंकल्पातल्या घोषणांचं वारकऱ्यांकडून स्वागत, वारकरी महामंडळाच्या स्थापनेबाबत घोषणा केल्यानं वारकऱ्यांनी अर्थमंत्र्यांचे मानले आभार। पावसाळी अधिवेशनात प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपयांचं अनुदान देण्याच्या घोषणेनंतर मालेगावात वारकऱ्यांचा जल्लोष, शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी। अर्थसंकल्पात लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा, घोषणेनंतर बाळासाहेब भवन इथं महिलांनी केला जल्लोष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।